आधी बघूया राष्ट्रपतींची निवडणूक. कोण आहेत याचे मतदार? तर बघा, संसदेचे आणि राज्यांच्या विधानसभांचे फक्त आणि फक्त निवडून आलेले सदस्यच. याचा अर्थ सरळ आहे, नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड सदस्यांना इथे मतदानाचा अधिकार नाही. आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल बोलूया. इथलं गणित मात्र पूर्णपणे वेगळं आहे. इथे एक महत्त्वाचा फरक आहे. संसदेचे निवडून आलेले आणि नामनिर्देशित दोन्ही सदस्य मतदान करू शकतात. पण लक्षात घ्या, राज्यांच्या आमदारांचा या निवडणुकीत काहीही सहभाग नसतो. ओके, मतदार वेगळे आहेत, पण काही नियम मात्र दोन्ही निवडणुकांसाठी अगदी सारखेच आहेत. याला सिंगल ट्रान्सफरेबल वोट म्हणतात. म्हणजे मतदार उमेदवारांना पसंतीनुसार क्रम देतात. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरायला जास्त खासदारांचा पाठिंबा लागतो, उपराष्ट्रपतीपदासाठी कमी. दोन्ही पदांच्या उमेदवारांना 15,000 रुपये डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम भरावी लागते. पण एक अट आहे, एकूण मतांपैकी कमीत कमी 1/6 मतं मिळाली नाहीत तर हे डिपॉझिट जप्त होतं. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 1952च्या कायद्यानुसार चालते आणि काही वाद झालाच तर सर्वोच्च न्यायालय निर्णय देतं.